प्रशासन विरोधात लोटांगण मोर्चा, कारवाई आणि पुनर्वसन न झाल्यास आत्मदहनाचा इशारा। पलूस तालुक्यातील रामानंद नगरमधील गोरगरीब मागासवर्गीय भटक्या विमुक्त जातीमधील नागरिक गेल्या अनेक वर्षापासून राहत असलेल्या जागेवर रेल्वे प्रशासनाने आपला हक्क दाखवला असून या ठिकाणाहून सदर लोकांना रेल्वे प्रशासनाने उठवले असल्याच्या निषेधार्थ दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आज रामानंद नगर ते जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या दरम्यान लोटांगण मोर्चा काढण्यात आला। दरम्यान याबाबत कारवाई आणि पुनर्वसन न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांनी दिला आहे। अनिल मनोहर माळी आज गेले 50 ते 60 वर्ष झाले आम्ही इथे राहत होतो। तर रेल्वे प्रशासन अतिक्रमण म्हणजे निकाललेली बापवाडी जी एरिया जो आहे त्याला पाणी टाकी सुद्धा बघितलेलं नाही किंवा रेल्वे क्वार्टर्स पण बघितलेलं नाही। फक्त झोपडपट्टीवर टार्गेट करून ही झोपडपट्टी हटवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। तरी महादलित संघाने आमच्याबरोबर संघर्ष केला। आम्ही टाकीवर शोले टाईपने आंदोलन केले, उघड आंदोलन केले, त्या बाजूने आंदोलन केलं तरी सगळं प्रशासन आमच्यावर काय दाद घेतलेलं नाही, लक्ष दिलेलं नाही। मग ह्याच्याने आम्ही आता किर्लोस्करवाडी ती सांगली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही लोटांगण मोर्चा काढत आहेत। त्याशिवाय शासकीय अधिकारी आमच्यावर लक्ष टाकणार नाहीत। रेश्मा दादा माळे, मी रामन नगर मध्ये राहते। गेले 50 ते 60 वर्ष झाले आम्ही तर रहिवासी आहे। आमच्या इथं मतदान असून करून सुद्धा आमची कोण दाद परत घेत नाही। कालच्या 7 तारखेला आमच्या झोपड्या सगळ्या बुलडोजरने मोडल्यानंतर आम्ही बाजार तळात येऊन थांबलोय रामन नगर मध्ये। माझ्या बरेच दिवस झाला आम्ही अशा उघड्यावरती पडलोय, तरी पण आमची कोण दाद परत काही घेत नाही, काय नाही। त्याच्यामुळे आम्ही रामन नगर ते सांगलीपर्यंत आम्ही चालत आम्ही मोर्चा काढणार आहे। ह्याच्यासाठी आम्हाला सरकारने आमचं पुनर्वसन केलंच पाहिजे, ही आमची मागणी आहे।